महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नमस्कार, मी ज्योती। गर्जा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत। पाहुयात काही ठळक घडामोडी। मुंबईतल्या नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने स्वच्छता अभियान राबवण्यात आलं। सुमारे 35,000 स्वयंसेवकांनी या स्वच्छता अभियानात भाग घेतला। बोरिवली अंधेरी या ठिकाणी स्वच्छता अभियानात स्थानिक नागरिकही मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते। त्यांनी आपला संपूर्ण परिसर स्वच्छ केला। डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे राज्यभर स्वच्छता अभियान राबवण्यात येते। या निमित्त हजारो स्वयंसेवक ठिकठिकाणी हातात झाडू घेऊन रस्त्यावर उतरलेत आणि संपूर्ण रस्ते स्वच्छ करण्याचा विडा घेतलाय। सोमवारी मुंबईच्या नालासोपारा येथे गोवंशाच्या जनावरांची कत्तल करून त्यांचे मांस विक्रीकरिता नालासोपाऱ्यात आलेल्या टेम्पोला हिंदू गोवंश रक्षा समितीच्या कार्यकर्त्याने पकडल्याने नालासोपाऱ्यात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। या दरम्यान या प्रकरणात गोरक्षा करणाऱ्या समितीच्या कार्यकर्त्यांवर ही गुन्हे दाखल करण्यात आल्याने खोटी तक्रार बनवल्याच्या आरोपाखाली आणि गोवंशाच्या जनावरांची हत्या करणाऱ्यांना सहकार्य करणाऱ्या शासनाच्या निषेधार्थ नालासोपारा बंदचे आवाहन करण्यात आले होते। दरम्यान या नालासोपारा बदला व्यापारी तसेच रिक्षा संघटनांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे। मात्र सकाळच्या वेळेस कामावर जाणाऱ्या लोकांचे प्रचंड हाल झाले। महाराष्ट्राचा नेटबॉल खेळाडू मयुरेश पवारचं पार्थिव मंगळवारी सकाळी 11:30च्या सुमारास तिरुवनंतपुरम इथून एअर इंडियाच्या विमानाने मुंबईत आणण्यात आलं। यावेळी महाराष्ट्राचे क्रीडा मंत्री विनोद तावडे यांच्यासह माजी आमदार डॉक्टर येळगावकर तसेच राज्य क्रीडा प्रबोधिनीचे अधिकारी मुंबई विमानतळावर उपस्थित होते। उपस्थितांनी मयुरेश पवारला श्रद्धांजली वाहिली। यानंतर मयुरेशचं पार्थिव घेऊन शववाहिनी साताऱ्यातल्या त्याच्या मायणी गावच्या दिशेने रवाना झाली। तिथेच त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। केरळमधील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेदरम्यान समुद्रात बुडाल्याने मयुरेशचं दुर्दैवी निधन झालं। अवघ्या 19 वर्षाचा मयुरेश तिरुवनंतपुरम इथल्या षणमुगम किनाऱ्यावर फोटो काढत असताना तो लाटेत वाहून गेला। दरम्यान नेटबॉल प्रशिक्षक सतीश इंगळे यांनी काय म्हटलंय ते जाणून घेऊयात। रेल्वेच्या तिकिटाचीही आता कॅश ऑन डिलिव्हरी शक्य होणार आहे। म्हणजेच ऑनलाईन आरक्षण केलेलं तिकीट घरपोच आल्यानंतर तुम्ही पैसे देऊ शकता। आतापर्यंत रेल्वेचं तिकीट ऑनलाईन आरक्षित करताना लगेचच ऑनलाईन पेमेंट करावं लागत होतं। मात्र आता ऑनलाईन आरक्षण केल्यानंतर तिकीट घरपोच येणार आहे। त्यावेळी तुम्हाला पैसे द्यावे लागणार आहेत। ही योजना देशातल्या 200 शहरांमध्ये प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली आहे। जर ही योजना सफल झाली तर इतर शहरातही याची सुरुवात करण्यात येईल। प्रवासाच्या दिवसाआधी 5 दिवस हे तिकीट आरक्षित असणं आवश्यक आहे। स्लीपर क्लाससाठी कॅश ऑन डिलिव्हरी तिकीट आरक्षित केल्यास 40 रुपये तर एसी तिकिटासाठी 60 रुपये अतिरिक्त भरावे लागणार आहेत। www.bookmytrain.com या वेबसाईटवर आणि बुकमाय तिकीटच्या ॲपवर हे तिकीट आरक्षित करता येणार आहे। ठाण्यातील खारेगाव भागात ड्रेनेज लाईनच्या कामाच्या खड्ड्यात एका 70 वर्षीय महिलेचा पडून मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे। कळवा खारेगाव इथल्या जुन्या मच्छी मार्केट येथे शांताबाई राठोड भाजी घेऊन घरी जात असताना महापालिकेची ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी खणून ठेवलेल्या रस्त्याच्या कडेच्या एका खड्ड्यात पाय घसरून पडल्याने मृत्यू झालाय। या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून या घटनेची चौकशी सुरू केली आहे। तर पुन्हा एकदा ठाणे महापालिकेचा बेजबाबदारपणा ऐरणीवर आलाय। बुलेटिन मध्ये वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त गर्जा महाराष्ट्र न्यूज। गर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। उस्मानाबाद इथल्या वेशीजवळ मासे घेऊन जाणाऱ्या ट्रकला अपघात झालाय। मालवाहू ट्रकची समोरासमोर धडक झाल्यानं 2 तास वाहतुकीची कोंडी झाली होती। त्याचप्रमाणे मासे जमा करण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती। या अपघातात मोठ्या प्रमाणात मासे रस्त्यावर पडले होते। सांस्कृतिक नगरी अशी ओळख असणाऱ्या पुण्याची आता आणखी एक नवी ओळख निर्माण झाली आहे। सर्वाधिक दुचाकी असलेले हे शहर बनले आहे, कारण पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत म्हणजे पुणे आणि पिंपरी शहरात तब्बल 27 लाख वाहने आहेत। त्यापैकी 6 ते 7 लाख चारचाकी तर उरलेल्या सर्व दुचाकी आहेत। यामुळे देशातील सर्वाधिक दुचाकी असणारे शहर म्हणूनही पुणे सुप्रसिद्ध आहे।
आता एवढ्या मोठ्या प्रमाणात दुचाकी असल्याने त्यांच्या पार्किंगचा विषयही तितका ज्वलंत आहे। पुण्यातील अरुंद रस्ते आणि वाहतूक नियोजनाचा बोजवारा यामुळे पेंट पार्क असून अडचण आणि नसून खोळंबा अशा स्थितीत आहेत। त्यातच पेंट पार्कचं शुल्क अत्यंत नगण्य असल्याने दुचाकी वापरण्यासाठी पुणेकर मागपुढे पाहत नाहीत। पण पुण्यातील पार्किंगचा प्रश्न सोडवायचा असल्यास मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध करणं गरजेचं आहे। पण मोक्याच्या ठिकाणी जागा उपलब्ध नसल्याने पार्किंग जागा वाढवणे पालिकेच्या आवाक्याबाहेर जाऊन बसला आहे। शिवाय इतक्या गंभीर विषयावर कोणीही जोमाने प्रयत्न करताना पाहायला मिळत नाही। त्यामुळे वाहने वाढताना दिसत असली तरी पार्किंगची जागा मात्र तेवढीच पाहायला मिळत आहे। पुण्यातील पेंट पार्कचे दर वाढवले तर वाहन चालक दुचाकी घेऊन येण्याचं टाळतील असं वाहतूक पोलिसांचं मत आहे। राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूरच्या राजवाडा भागात महावितरणाचे कर्मचारी वसुलीसाठी गेले असता गलिच्छ भाषेत शिवेगाळ करून मारहाण करण्यात आली। वरिष्ठांच्या आदेशावरून महावितरणाचे कर्मचारी आपले कर्तव्य बजावण्याकरिता बारागाव नांदूरच्या राजवाडा भागात थकीत विजेच्या वसुलीसाठी दारोदारी फिरत असताना मागील काही दिवसांपूर्वी पीडी केलेले कनेक्शन परस्पर जोडलेले लक्षात येताच त्यांनी संबंधित आरोपी वसंत तुळशीराम पवार याला याबाबत विचारणा केली। त्यास बिल भरण्याची सूचना करताच आरोपी वसंत पवार यांनी अर्वाच्य भाषेत बोलून गलिच्छ भाषेत शिवीगाळ देण्यास सुरुवात केली। अनधिकृत जोडलेले कनेक्शन कट करण्याकरिता कर्मचारी मीटरच्या दिशेने जात असलेले पाहून आरोपी वसंत पवार याने कर्मचारी विद्युत सहाय्यक प्रदीप नगावडे आणि प्रशांत शेवाळे यांना धक्काबुक्की करून गोपाळ कोळेकर यांच्या थोबाडीत मारली आणि पोटावर लाथाही मारल्या। दरम्यान कर्मचाऱ्यांनी गोपाळ कोळेकर यांची सुटका केली। घडलेला हा सर्व प्रकार महावितरणाचे कर्मचारी यांना कळताच त्यांनी आक्रमक होऊन आरोपी वसंत याच्या विरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली। दरम्यान राहुरी पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केलाय। बारागाव नांदूरला राजवाड्यामध्ये वसुली करण्यासाठी गेलो होतो आम्ही। मी माझा जोडीदार कोळेकर शेवाळे ढवळे तिथे गेल्यानंतर आम्ही जे पीडी केलेले कनेक्शन होतं ते चेक करत होतो, तसंच वसुली करत होतो। तर काही पीडी केलेले कनेक्शन आम्हाला डायरेक्ट जोडलेले आढळले, तर ते आम्ही काढले। पवार म्हणून एका व्यक्तीचं कनेक्शन काढलं आम्ही तर ते कनेक्शन काढल्यानंतर त्याला कनेक्शन काढण्यापूर्वी त्याला आम्ही समजून सांगितलं होतं की तू लाईट बिल भर, तुम्हाला लाईट बिल भरल्यानंतर आम्ही परत रिकनेक्शन करून देऊ। पण त्याने काही न ऐकता आम्हाला डायरेक्ट शिवीगाळ केली आणि धक्काबुक्की करून कोळेकरला कानाखाली मारली, तर पोटात लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। कडनं त्यांचे बँकेचे अकाउंट घेतले जातात, परंतु बँकेच्या अकाउंटमध्ये त्यांचं पेमेंट वर्ग न करता रोख स्वरूपात फक्त 3000 रुपये ह्या आउटसोर्सिंगच्या कर्मचाऱ्याला पेमेंट दिलं जातं। संघटनेचा प्रतिनिधी म्हणून मला माहिती आहे की निश्चितच ह्या आउटसोर्सिंगच्या कर्मचाऱ्यांचं पेमेंट हे दरमहा 10,000च्या पुढे आहे आणि ठेकेदार फक्त 3000 रुपये यांच्या हातावर, ते पण 6 महिन्यातनं एकदा पेमेंट दिलं जातं। म्हणून संघटनेचा आम्ही वेळोवेळी या ठिकाणी ह्या ठेकेदार पद्धतीचा, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या प्रशासनाचा या ठिकाणी आम्ही निषेध करतो। एका मराठा क्रांतिपुरुष साप्ताहिक पेपरच्या संपादकाचा अपघातामुळे मृत्यू झालाय। तळेगाव दशासर पोलीस स्टेशन अंतर्गत धनोडी गावाजवळ साईनगर अमरावती इथल्या रहिवासी तसेच मराठा क्रांती पुरुष साप्ताहिक पेपरचे संपादक रमेश महल्ले हे स्वतःच्या दुचाकीने अमरावतीला जात असताना त्यांचा अपघात झालाय। त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने जागीच मृत्यू झाला। पुढील तपास तळेगाव दशासर पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिवे करत आहेत। अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीच्या भेटीनंतर अभिनेता अर्जुन रामपाल संकटात सापडलाय। अर्जुन रामपालला मुंबई पोलिसांनी समन्स बजावला आहे। अरुण गवळीच्या जीवनावर आधारित डॅडी या चित्रपटात अर्जुन रामपाल मुख्य भूमिका साकारत आहे। भूमिका समजावून घेण्यासाठी अर्जुन रामपालने जे रुग्णालयात अरुण गवळींची भेट घेतली होती। अरुण गवळी सध्या जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत। गवळीला 29 डिसेंबरला रुटीन चेकअपसाठी जे रुग्णालयात नेलं होतं। यावेळी ही भेट झाली। मुंबई पोलीस लवकरच अर्जुन रामपालचा जबाब नोंदवणार आहेत, त्यानंतरच पुढील कारवाई होईल। देशात दर वर्षाला अनेक चित्रपटांची निर्मिती होत असते आणि त्यात अनेक चित्रपट दर्जेदार असतात। त्या दर्जेदार चित्रपटांना आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये कुठेतरी नावलौकिक मिळावा अशी प्रत्येक चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांची इच्छा असते। मात्र फिल्म फेस्टिवलमध्ये जागा मिळवणं प्रत्येक चित्रपटाला शक्य होत नसतं। पण यावर उपाय म्हणून आता चक्क चित्रपटांवर एक मॅगझिनच काढण्यात आलंय। हे मॅगझिन अशोक राणे यांनी काढलं असून या मॅगझिनचं नाव इफा सिनेमा असं आहे।
यामुळे येणाऱ्या प्रत्येक दर्जेदार चित्रपटाची माहिती सगळ्याच फिल्म फेस्टिवलला मिळेल. या मॅगझिनचं नुकतंच अनावरण करण्यात आलं. यावेळी ज्येष्ठ पत्रकार संपादक कुमार केतकर आणि महेश मांजरेकर उपस्थित होते. या पुस्तकामुळे प्रत्येक आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलला भारतात प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांची माहिती मिळेल. यामुळे जगभरात या चित्रपटांची दखल घेतली जाऊन त्या चित्रपटांनाही नावलौकिक मिळणार आहे. महावितरण उपविभाग राहुरीच्या कर्मचाऱ्यांसाठी काम बंद आंदोलन पुकारलं असून उपकार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलंय. महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेच्या आदेशानुसार महावितरण विभाग राहुरी यांच्या वतीने काम बंद आंदोलन सुरू केलंय. महावितरण कर्मचाऱ्यांना वरिष्ठांच्या आदेशाचं पालन करावं लागतं, म्हणजेच वसुलीच करावी लागते. तेच कर्तव्य कर्मचारी करत असताना थकीत वीज बिल, अनधिकृत वीज कनेक्शन, वीज चोरी या सर्व बाबींशी संबंध येतो आणि याबाबत कर्मचाऱ्यांनी चौकशी केली, विचारणा केली तर कर्मचाऱ्यांना अर्वाच्य भाषा, गलिच्छ शिवीगाळ, धक्काबुक्की आणि वेळाप्रसंगी मारहाण ही सहन करावी लागते. याबाबत वरिष्ठांना कळवलं असता ते सरळ पोलीस स्टेशनचा रस्ता दाखवून मोकळे होतात आणि आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रसंगी कामगारांना वाली कोण असाच प्रश्न खऱ्या अर्थाने कामगारांवर येऊन ठेपलाय. गेल्या काही दिवसांपासून राहुरी उपविभागांमध्ये अशा घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचं दिसून येते. तरी सदर घटनांची प्रशासनाने गंभीरपणे दखल घेऊन कामगारांना योग्य ते संरक्षण मिळत नाही तोपर्यंत तांत्रिक कामगार आणि कर्मचारी, तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनात लिहिलं आहे. या झालेल्या बारगाव नांदुरीतल्या प्रकाराबद्दल निषेध नोंदवलाय. यावेळी संघटक सचिन SR गायकवाड, झोन अध्यक्ष नाशिक, AP पायरकर सर्कल, AP पायरकर, SB जारकड आणि RS सरोवरे आदींची भाषणे झाली आणि भ्याड हल्ले करणारे तसेच खुर्चीवर बसून आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या निषेधार्थ घोषणा देऊन उपविभागीय कार्यालय राहुरी येथे महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी परिसर दुमदुमून सोडला. तसेच आपला संतापही व्यक्त केलाय. बुलेटिनमध्ये आज इथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा फक्त गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत. गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत.